ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। राष्ट्रवादीतील नवीन अंकांचा प्रयोग राजपटलावर रंगला। दुखावट्यात काही भूमिका अपरिहार्यपणे घ्याव्या लागतात, पण त्यात मुरब्बीपणा कसलेला नेताच दाखवू शकतो। नाहीतर नाट्याचा पडदा उघडताना आतील गदारोळ आपोआप समोर येतो आणि मग या नाटकाचं नेपथ्य कोणी केलं, साग्र संगीत कोण देते आणि पटकथा कुठे बसून लिहिली गेली हे समोर यायला वेळ लागत नाही। शरद पवार यांच्या हाती सध्या राजकीय घड्याळ नसलं तरी कोणती चावी फिरवली की घड्याळातील काटे भरभर फिरतात हे त्यांना माहीत आहे। आज सकाळीच शरद पवार यांनी चावी फिरवली आणि घड्याळातील सर्वच काटे सैरभैर झाले। आजच्या राष्ट्रवादीच्या शपथविधीच्या अंकांचा पडदा जरी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उघडला असला तरी दोरी कुणाच्या हाती आहे हे समोर आणण्यात शरद पवार यशस्वी झाले। थोरल्या साहेबांनी एकाच बारमध्ये टोळधाड आणि कणसावरील पक्ष आकाशात भिरकवल्याची चर्चा आता सगळीकडे रंगली आहे। एकाच दगडात अनेक पक्षी गार करण्याची हतोटी थोरल्या साहेबांकडे पूर्वीच असल्याची चर्चा आता राजकीय राजकारणात दिसून येत आहे। शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली। माध्यमांची नस शरद पवारांनाही माहीत आहे। त्यांनी प्रश्न येताच फटकारे मारले, त्याचे परिणाम पुढील तासात राज्यात दिसले। धावपळ, गदारोळ आणि सर्वच घडामोडींमागे कोण सूत्रधार आहे याचे समतोल गणित शरद पवार यांनी मांडले। शरद पवार यांनी पडद्याआड घडलेल्या गोष्टीची वाच्यता न करता राजकारणातील हा वेगळा टर्न लागोलाग राज्यासमोर आणला। सकाळच्या त्यांच्या मुलाखतीने अचूक टायमिंग साधला आणि पारिपाक परिणामासह साधला। समाजात थेट संदेश गेला। राजकीय पटलावर संध्याकाळी घडामोडी घडल्या, पण जो संदेश दिला गेला त्याचे दूरगामी परिणाम होतील हे सकाळच्या मुलाखतीने साध्य झालं। शरद पवार यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत एकाच बाणात 100 गार असा पॅटर्न राबवला। एकाच दगडात अनेक पक्षी टिपले। तर शपथविधीच्या प्रकरणात राजकीय पक्ष म्हणूनच नाही तर कुटुंब म्हणूनही आपला दुरान्वये संबंध नाही हा संदेश देण्यात पवार यशस्वी ठरले। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेत त्यांनी पडद्यामागील सूत्रधाराचं नाव बाहेर आणलं नाही, पण वर्षावरील बैठकीनं लोकांचा अंदाज पक्का झाला। तर इतक्या घाईत शपथविधी का घेण्यात येत आहे यावर भाष्य न करता हा मुद्दा मात्र त्यांनी समोर आणला। त्यावरून दिवसभरात चर्चांना पेव फुटले। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणातही आपण सहभागी नव्हतो असे त्यांनी रेखाटले। दोन्ही बाजूच्या राष्ट्रवादीचे नेते सकारात्मक होते, त्यांच्यात सुसंवाद तयार झालेला होता। अजित पवार हे विलिनीकरणासाठी आग्रही होते। जयंत पाटील यांच्यासोबत दादांची बैठक झाली। 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची घोषणा होणार होती। हा गौप्यस्फोट पवारांनी केला। तर त्याच वेळी राज्यातील सध्याचे राष्ट्रवादीतील नेते नेमकं त्याच्या उलट वागत असल्याचा मोठा संदेश यातून ते द्यायला विसरले नाहीत।